राज्यातील राजकारण पुन्हा एकदा खळबळून टाकणाऱ्या घडामोडींकडे वळत आहे। शिवसेना हे नाव आणि त्यासोबतच धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्ह पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर या वादाला उधाण आलं होतं। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे। ते कसं पाहूयात। नमस्कार, मी दिव्यान, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। साल 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फूट पडली। एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा अधिक आमदारांना आपल्या सोबत घेऊन वेगळी भूमिका घेतली। त्यांनी महाविकास आघाडी सोडून भाजप सोबत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला। यानंतर शिंदे गटाने दावा केला की खरी शिवसेना हीच त्यांची आहे। हा वाद पुढे निवडणूक आयोगापर्यंत गेला आणि आयोगाने बहुसंख्य आमदार शिंदे यांच्या गटात असल्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं। यानंतर शिंदे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही ह्याच नावावर आणि चिन्हावर लढल्या। मात्र या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसतो। त्यांचा स्पष्ट आक्षेप आहे की शिंदे गटास पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा तात्पुरता असून ते न्यायालयीन अंतिम निकालांतिमच कायम राहू शकतो। त्यामुळे या मुद्द्यावर आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे वकील येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करणार असून यात विशेष मागणी करण्यात येणार आहे की शिंदे गटाला दिलेल्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, म्हणजेच अंतिम निकाल येईपर्यंत शिंदे गट याचा वापर करू शकणार नाही। या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात आधीच दाखल आहे, त्यावर सुनावणी होणार आहे। त्या अगोदर ठाकरे गटाचे प्रमुख वकील दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। यात कायदेशीर पुढील दिशा ठरवली गेली असून न्यायालयात काय मुद्दे मांडायचे आणि कशा प्रकारे पक्ष आणि चिन्हाच्या गोठणीची मागणी करायची याचे नियोजन करण्यात आले आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय न झाल्याने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे दोन्ही चिन्ह थांबवून ठेवली जावीत, अन्यथा शिंदे गटाला सतत ह्याच ओळखीखाली निवडणुका लढवण्याची मुभा मिळत राहिल्यास जनमानसात एकतर्फी छाप निर्माण होईल। यावर न्यायालयाकडून तात्पुरता स्थगिती आदेश मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। ही मागणी मुख्यतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे। शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी या पक्षाच्या पायाभूत ओळखीच्या चिन्ह आहेत। उद्धव ठाकरे यांनी याआधीही आरोप केला होता की पक्ष चोरला गेला। या मुद्द्यावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेवर आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली होती। पण निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं की बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा वारसा देण्यात आला। या निर्णयाची राज्यातील विधानसभा अध्यक्षांनीही पुष्टी केली होती। त्यामुळे ठाकरे गटाकडून आता यालाच कायदेशीर आव्हान देण्यात येत आहे। या वादात सर्वात मोठा फटका ठाकरे गटाला बसलेला आहे। धनुष्यबाण हे जरी शिंदेकडे गेले असले तरी ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे नवीन चिन्ह दिलं। मात्र राजकीय दृष्टिकोनातून पाहता सत्तेचा आणि पक्षाच्या मूळ ओळखीचा भाग असलेल्या धनुष्यबाण चिन्ह गमवावं ही ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरला आहे। जर सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाला मिळालेलं पक्ष आणि चिन्ह वापरण्याबाबत स्थगिती देत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा पेच निर्माण होऊ शकतो, कारण मग पुन्हा नव्याने चिन्ह वाटप करावं लागेल किंवा निवडणूक आयोगाला नवा आदेश द्यावा लागेल। तसेच सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात अंतिम निकाल देईपर्यंत दोन्ही गटांची अस्थायी ओळख प्रस्थापित ठरवावी लागेल। त्यामुळे या संपूर्ण वादाची पुढील दिशा आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून राहील। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह या भोवतीच महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्ष आजही फिरतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट न्यायाच्या माध्यमातून आपला हक्क मिळवण्यासाठी धडपडतोय, पण दुसरीकडे एकनाथ शिंदे गट सत्ता आणि पक्षीय यंत्रणा याचा वापर करत आपली पकड मजबूत करत आहे। आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे।
डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.